टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बीडच्या पाटोदा तालुक्यातील वैद्यकीय या ठिकाणच्या शाळेची भिंत कोसळली आणि अक्षरशः आता विद्यार्थ्यांची जी शाळा आहे ती अशा पद्धतीने एका झाडाखाली भरवण्याची या ठिकाणी शिक्षकांवरती वेळ आलेली आहे। दुसऱ्या बाजूला या ठिकाणचे गावकरी आणि ग्रामस्थ जे आहेत, सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि प्रशासनाने तात्काळ पर्यायी व्यवस्था करून द्यावी अशा प्रकारची सुद्धा मागणी केली जाते। माझ्यासोबत गावकरी आहेत, काय सांगाल, किती विद्यार्थी आहेत या शाळेमध्ये, किती पटसंख्या आहे आणि कितवीच्या वर्गाची भिंत कोसळली, काही जी हानी झाली आहे त्याच्यामध्ये? इथे 132 विद्यार्थी पट आहे। पहिली ते 7वी पर्यंत आहे इथं वर्ग खोल्या। आणि म्हणजे ही ज्या वेळेला कोसळली त्यावेळेला कुणी होतं का? ही रात्रीच्याला कोसळल्यामुळे सुदैवाने हानी झालेली नाही। इथे रात्रीच्याला कोसळली ही आणि दुसऱ्या दिवशी परत दिवसा काय कोसळली, परंतु मुलं बाहेर बसवली होती शाळा पडल्यामुळे। नक्कीच किती विद्यार्थी आहेत, आता काय मागणी? कारण भिंत तर कोसळली आणि विद्यार्थ्यांना अक्षरशः बाहेर बसावं लागतं। अगदी बरोबर आहे। ही 1953 मधली जुनी शाळेची इमारत आहे। या ठिकाणी 1 ते 7 पर्यंतचे वर्ग भरतात। 132 पटसंख्या असणारी ही शाळा आहे आणि परवा रात्री अचानक ही भिंत पडल्यामुळं सुदैवाने ही रात्रीची घटना झाली आणि हीच जर दुर्घटना दुपारी झाली असती तर आज बोलायला शब्द राहिले नसते। अशा प्रकारे जीव मुठीत धरून 132 मुलं आज या ठिकाणी शाळेत शिकतायत आणि जवळजवळ 8 पैकी 7 ज्या रूम आहेत हे 100% कमकुवत आहेत आणि उर्वरित एक रूम बऱ्यापैकी स्थितीत आहे। त्यामुळे पूर्णच्या पूर्ण ही जी शाळा आहे ही आज पडण्याच्या अवस्थेत धोकादायक स्थितीमध्ये झालेली आहे। आम्ही मागच्या 3 वर्षापासून शासनाकडे प्रशासनाकडे या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत। आमची शासनाला आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना एवढीच विनंती की बाकीचं जास्तीचं जरी काही नाही देता आलं तरी किमान आमच्या मुलांना या ठिकाणी शाळा शिकण्यापुरती तरी आणि त्यांचा जो मूलभूत हक्क आहे त्यापुरती तरी कमीत कमी या ठिकाणी बसण्यासाठी शाळा द्याव्यात आणि चांगलं एक स्पर्धेच्या युगात टिकणारं शिक्षण या ठिकाणी द्यावं, अशा प्रकारची आमची या ठिकाणी शासनाकडे आणि प्रशासनाकडे मागणी आहे। नक्कीच आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत, काय सांगाल तुम्ही? या ठिकाणची परिस्थिती पाहिली, काय परिस्थिती आहे आणि प्रशासनाकडे काय पाठपुरावा करणार आहात, काय मागणी करणार आहात? सर, बीड जिल्ह्यातील 349 शाळांमधील 592 वर्ग खोल्या धोकादायक आहेत आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अध्यापन करू नये असं शिक्षण विभागाने कळवलेलं आहे। गेल्या 5 वर्षापासून आम्ही वारंवार मागणी करत आहोत, आंदोलन केलेले आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री व नियोजन मंत्री अजितदादा पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर आम्हाला अशी आशा होती की कमीत कमी आता तरी आमच्या ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा मूलभूत सुविधा जी आहे तो प्रश्न मिटेल। मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर अजितदादा पवार यांनी 575 कोटी रुपये बीड जिल्ह्याच्या वार्षिक नियोजनासाठी मंजूर केले, मात्र त्यातला एकही रुपया अद्याप विकासासाठी दिलेला नाहीये। त्यापैकी 40 लाख रुपये हे विमानतळासाठी त्यांनी मंजूर केले आहेत। आता आमचा प्रश्न असा आहे की बीड जिल्ह्यामध्ये सध्या विमानतळाची आवश्यकता आहे का? लहान मुलांच्या अंगणवाड्या असतील, जिल्हा परिषद शाळा असतील। आता पाटोदा तालुक्यातील वैद्यकीय या ठिकाणी ही रात्री घटना घडल्यामुळे भिंत कोसळली, जर दिवसा कोसळली असती तर मोठ्या प्रमाणावर हानी झाली असती। त्यामुळे आमची पालकमंत्र्यांना विनंती आहे की विमानतळ, मेट्रो, भुयारी मार्ग अजून भरपूर काही होतील, परंतु मूलभूत सुविधा शाळेच्या असतील, अंगणवाडीच्या असतील त्याकडे लक्ष देण्यात यावं आणि निधी तातडीने देण्यात यावं। नक्कीच या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि गावकऱ्यांकडून आता हीच मागणी केली जाते की शाळेसाठी एक इमारत या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावी आणि अजितदादा पालकमंत्री असल्यानं त्यांच्याकडून आता या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहेत। कॅमेरामन विनोद समी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।